नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींच्या सर्व अन्नद्रव्यांची व अन्नद्रव्यांच्या कार्यांची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, पृथ्वीच्या भूतलावर असणाऱ्या सर्व वनस्पतींना एकूण 16 अन्नद्रव्याची गरज असते. मग या 16 अन्नद्रव्यांची वनस्पतीच्या गरजेनुसार 3 भागामध्ये विभागणी केली जाते. मग यात प्रामुख्याने मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य असे 3 भाग पडले जातात. मित्रांनो, मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या 6 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. परंतु या 6 अन्नद्रव्यापैकी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन याची पूर्तता वनस्पतींना वातावरणातून होते. मग उरलेले 3 अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद व पालाश याची पूर्तता वनस्पती मुळांमार्फत करतात. मित्रांनो, दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 3 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. हे तिन्ही अन्नद्रव्य वनस्पतींना थोडेसे कमी प्रमाणात लागतात. मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मॅग्नीज, जस्त, तांबे, लोह, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि क्लोरीन या 7 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. हे 7ही अन्नद्रव्य वनस्पतींना अतिशय कमी प्रमाणात लागतात. मित्रांनो, आता अन्नद्रव्यांचे वनस्पतीमध्ये कोणते कार्य होतात याविषयी माहिती घेऊयात. पहिला आहे नत्र. नत्रामुळे वनस्पतींची शाखीय वाढ होते. भरपूर पाने, फुटवा व जोमदार वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रिया देखील नत्रामुळे वाढते. दुसरा आहे स्फुरद. मित्रांनो, स्फुरद या अन्नद्रव्यांमुळे वनस्पतींच्या मुळांची वाढ जलद व जोमाने होते. त्यामुळे पाणी व पोषक अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता देखील वाढते. त्याचबरोबर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या निर्मितीच्या कार्यास चालना मिळते. पीक लवकर फुलोऱ्यात येऊन जलद परिपक्व होते. पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या देखील वाढते व तसेच त्यांचे आकारमान देखील वाढते. मित्रांनो, नत्र आणि स्फुरदाच्या पुरेशा पुरवठ्यामुळे वनस्पतींना आवर्षण काळात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता देखील वाढते. तिसरा आहे पालाश. मित्रांनो, पालाशमुळे पिकांच्या सालींना, खोडांना तसेच पानांना कणखरपणा येतो. त्यामुळे पीक रोग व किडी यांना बळी पडत नाही. मित्रांनो, अन्नद्रव्यांमुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांची निर्मिती होऊन आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिशील होतात. ऊस, कलिंगड, रताळी या शर्करायुक्त पिकांना या अन्नद्रव्यांची जास्त गरज असते. या अन्नद्रव्यांमुळे साखरेचे प्रमाण वाढते. फळांना आणि फुलांना चांगला रंग आणि आकार येतो. फुले व पालेभाज्या यांचा साठवणूक काळ वाढतो. चौथा आहे कॅल्शियम. कॅल्शियम हे अन्नद्रव्य मुळांच्या योग्य कार्यासाठी आणि पेशी विभाजनाच्या वाढीसाठी आवश्यक असते. वनस्पतीमध्ये सेंद्रिय आम्ल तयार होत असतात आणि त्यांचे प्रमाण जास्त वाढल्यास ते अपायकारक ठरतात. ही आम्लता कमी करण्याचे काम कॅल्शियमद्वारे घडून आणले जाते. मुळावरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या आणि त्यांचे आकारमान वाढवण्यासाठी देखील कॅल्शियम या अन्नद्रव्यांची मदत होते. पाचवा आहे मॅग्नेशियम. मित्रांनो, मॅग्नेशियम हे वनस्पतीच्या हरितद्रव्यातील एक महत्त्वाचे द्रव्य आहे. प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात या अन्नद्रव्याचा सहभाग होतो. कॅल्शियम प्रमाणेच हे अन्नद्रव्य विकारांमुळे होणाऱ्या क्रिया
गतिमान ठेवण्यास उपयुक्त ठरते. 6वा आहे गंधक. हे अन्नद्रव्य पिकांना प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी फारच आवश्यक आहे. वनस्पतीतील मिथिओनिन, सिस्टीन यासारखे गंधकयुक्त अमिनो आम्ले तसेच थायमिन, बायोटीन यासारख्या वाढ नियंत्रकाच्या निर्मितीसाठी गंधक उपयोगी पडते. 7वा आहे लोह. मित्रांनो, हिरव्या पानातील हरितद्रव्यांचा लोह हा जरी घटक नसला तरी अप्रत्यक्षरित्या या द्रव्याची निर्मिती आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वृद्धिंगत करण्यासाठी लोह उपयुक्त ठरतो. या अन्नद्रव्याचे वहन अगदीच कमी असल्यामुळे हे अन्नद्रव्य मुळांपासून इतर अवयवात पोहोचण्यास खूपच विलंब होतो. त्यामुळे लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर आणि पिकांच्या वाढ बिंदूवर दिसू लागतात. 8वा आहे मंगल. मित्रांनो, मंगल पानातील हरितद्रव्याचा घटक द्रव्य आहे, म्हणून प्रकाश संश्लेषण क्रियेवर या अन्नद्रव्याचा परिणाम होतो. मित्रांनो, 9वा आहे जस्त. मित्रांनो, पिकांच्या जीवनक्रमात ज्या अनेक विविध जैव रासायनिक क्रिया चालू असतात त्यामध्ये जस्ताला फारच महत्व आहे. वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती जस्तामुळे होते. 10वा आहे तांबे. पिकांतील प्रथिनांची निर्मिती तसेच अजीवनसत्वाची निर्मिती तांबे या अन्नद्रव्यांमुळे होते. अप्रत्यक्षरित्या प्रकाश संश्लेषण कार्यात देखील या अन्नद्रव्याचा सहभाग होतो. 12वा आहे बोरॉन. वनस्पतींची वाढ, फुलोरा आणि फळधारणा या क्रियांसाठी विविध जैव पदार्थांची गरज असते आणि अशा पदार्थांच्या निर्मिती कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती आणि त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यात बोरॉन उपयुक्त ठरते. 11वा आहे मॉलिब्डेनम. या अन्नद्रव्यांमुळे नायट्रेट नत्राचे रूपांतर प्रथिनांमध्ये होण्यास मदत होते. आणि शेवटचा आहे क्लोरीन. प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात ह्या देखील अन्नद्रव्याचा सहभाग असतो.